नमस्कार मित्रांनो, बाळूमामाच्या नावानं चांग भलं हा जयघोष ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते ती अंगावर घोंगडी, हातात काठी आणि मागे असणारा मेंढ्यांचा कळप. होय, आज आपण महाराष्ट्रातील आणि कर्नाटक सीमा भागातील एक अत्यंत पूजनीय आणि चमत्कारी संत म्हणजेच संत बाळूमामा यांच्या अद्भुत जीवन प्रवासाबद्दल आणि त्यांच्या चमत्कारांबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. संत बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळ या गावी एका साध्या धनगर कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मायाप्पा आणि आईचे नाव सत्यवा होते. बाळूमामा लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा खूप वेगळे होते. खेळण्या बागडण्याच्या वयात ते देवाच्या चिंतनात मग्न असायचे. घरच्यांनी त्यांचे मन संसारात रमावे म्हणून लग्नही लावून दिले. पण ज्यांचा जन्मच लोक कल्याणासाठी झाला होता ते संसारात कसे अडकणार. त्यांनी गृहत्याग केला आणि ते वैराग्य मार्गाला लागले. बाळूमामांनी आपले संपूर्ण आयुष्य मेंढ्या पाळण्यात आणि जनसेवेत घालवले. पण तुम्हाला माहीत आहे का, त्यांच्याकडील मेंढ्या या सामान्य नव्हत्या. मामा ज्यांच्या शेतात आपल्या मेंढ्यांचा मुक्काम ठोकत त्या शेतकऱ्याचे नशीब पालटून जायचे. कोरड्या पडलेल्या विहिरींना पाणी सुटायचे, शेतात अफाट पीक यायचे आणि घरातील आजारपण, दारिद्र्य नष्ट व्हायचे. आजही बाळूमामांच्या मेंढ्यांची ही परंपरा अत्यंत पवित्र मानली जाते आणि भक्त या मेंढ्यांची मनोभावे सेवा करतात. मामांच्या आयुष्यात अनेक थक्क करणारे प्रसंग घडले. पहिला चमत्कार. एकदा एका भागात भीषण दुष्काळ पडला होता. पिण्यासाठी पाणी नव्हते. मामांनी एका विशिष्ट ठिकाणी काठी मारून जमीन खोदण्यास सांगितली आणि काय आश्चर्य, तिथे गोड पाण्याचा मोठा झरा लागला. दुसरा चमत्कार. असाध्य आजारांनी ग्रस्त असलेले लोक मामांच्या दर्शनाने आणि त्यांनी दिलेल्या अंघोळीच्या पाण्याने किंवा अंगारा लावल्याने बरे व्हायचे. तिसरा चमत्कार. हिंस्र श्वानांपासून जसे की वाघ किंवा लांडगे यांच्यापासून मामांनी आपल्या मेंढ्यांचे आणि सोबतच्या भक्तांचे अनेकदा रक्षण केले. प्राण्यांवरही मामांचे विलक्षण नियंत्रण होते. एवढे मोठे चमत्कार करून आणि लाखो भक्त पाठीशी असूनही मामांनी कधीही गर्वाची घोंगडी ओढली नाही. ते अत्यंत साधे जीवन जगले. त्यांनी कधी कोणाकडून पैसे किंवा दान घेतले नाही. कष्ट करा आणि प्रामाणिक राहा हीच त्यांची मुख्य शिकवण होती. शेवटी 4 सप्टेंबर 1966 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर या गावी मामांनी संजीवन समाधी घेतली. आज हे आदमापूर क्षेत्र लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. मित्रांनो, बाळूमामा आजही त्यांच्या भक्तांना हाकेला धावून येतात. अशी लाखो लोकांची श्रद्धा आहे. तुम्हाला बाळूमामांचा कोणता चमत्कार सर्वात जास्त आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.